नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मेंगडे या चॅनलवर। आज मी तुम्हाला वडीच्या पानांच्या वड्या बनवून दाखवणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। हे बघा, हे वडीचे पान आहेत, त्यांना धुवून आपण स्वच्छ पुसून घेऊया पहिलं। हे बघा, ही पानं मी आता धुवून पुसून घेतल्यात चांगले। आणि आता या शेरा आहेत ना, त्या अशा त्याच्यावरचं ते काढून टाकूया आपण सुरीने। बघा, हे असं आपण वरून त्याच्यावरचे धागे काढून घेतले। ते बघा, हे असं निघत आहेत धागे त्याचे। आता आपण ते काढून घेतले। आता लाटण्याने त्याच्या शिरा अशा मोडूया आपण, म्हणजे काय होतं, वडी बनवताना ना फाटत नाही आपली वडी। बघा, या अशा शिरा आहेत ना, सगळ्या पानांच्या अशा शिरा मोडून घ्यायच्या। हे बघा, आपण आता या पानांच्या शिरा आहेत ना अशा मोडून घेतल्या सगळ्या पानांच्या। मऊ होतात मग ते पान। हे बघा, चण्याचं पीठ घेतलं मी 2 वाट्या। एक वाटी घेतली आणि एक घेतलेली आहे। 2 वाट्या घेतलेत चणा पीठ। आणि खोबरे, हे बघा ओलं खोबरं आहे, ते सुकं नाही घ्यायचं। तर हा काळा भाग आहे ना, तो मी काढून टाकला आहे। हे बघा, हे असं काळं काढून टाकायचं आणि आता हे किसून त्याच्यात टाकायचं आपल्याला। हे बघा, आपण खोबरं घेतलेलं आहे किसून, ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर हे लिंबू आहे, कापून पिळून टाकायचं आहे त्याच्यात, कारण आपल्याकडे ना चिंच नाही, त्याचं चिंचेचं पाणी करून टाकतात। ते याच्यामध्ये टाकणार आहे आपण लाल तिखट। आपल्याला जसं तिखट पाहिजे ना तसं टाकायचं, कारण लय तिखट कोण खाणारं नसेल ना तर कमी टाकायचं। तर हळद टाकणार आहे थोडे, आणि पांढरं तीळ ते थोडं टाकायचं आपण पहिलं पिठामध्ये। मीठ टाकायचं थोडं। तर आपण लिंबू कापून त्याच्यामध्ये पिळूया। बघा, आपण गूळ किसून घेतला आहे ना, तो थोडा टाकूया त्याच्यात। आणि लिंबू घेतलं आहे ना कापून, ते पिळू त्याच्यामध्ये आपण। त्याच्यामध्ये ओवा पण टाकतात। आता आपण ते भिजून घेऊया पीठ। हे बघा, असं आपण पीठ भिजून घेतलंय। ते आता या पानांवरती असं लावायचं सगळ्यांना। हे बघा, एकसारखं असं पीठ लावून घेतलंय मी। तर त्याच्यावरती आपण दुसरं पण टाकूया। त्याला पण असंच लावून घेऊ, कारण 6 पाने 2 वड्या होणार आहेत माझ्या। हे बघा, आपण 3 पानांचं बनवलेलं आहे ते। आता ते जे ना घडी करत न्यायची आपल्याला। मध्ये मध्ये थोडं लावायचं। परत एकूण एक घडी मारायची। दिसतंय ना तुम्हाला, मला एका हाताने पकडायला नाही होत ना, समजून घ्या आता काय।
हे बघा असे तयार झाले आपले वडे. आता हे चाळण आहे, तिला आपण तेलाचा हात लावूया. त्याच्यामध्ये वडे ठेवू आपण. हे बघा आपल्या वड्या तयार झाल्या म्हणून आता उकडत ठेवूया आपण. त्याच्यावरती झाकण ठेवू. टोप ठेवला इकडं मी. बघा पाणी ठेवलं उकडायला. 3 ग्लास पाणी ओतल्यात. तर त्याच्यावरती वड्या ठेवूया आपण. त्याच्यावरती झाकण ठेवू. बघा 5 मिनिटं लागतील त्यांना उकडायला. आपण वड्या उकडत ठेवल्या होत्या ना, त्या आता उकडले का बघूया. हो, खूप छान कलर आलाय बघा. हो, उकडलं ते बघा चांगलं. आपण गॅस बंद करूया. थंड होऊन द्यायच्या जरा, मग कापायच्या. हे बघा ते आपण लिंबू पिळाय घेतलं होतं ना, ते ह्याच्या डाळीच्या पिठात, ते लिंबू पिळून घेतलेलं मी. त्या साली टाकून नाही द्यायच्या. हे बघा ह्याच्यात मी पाण्यामध्ये टाकलं ते, कारण टोपाला काळा येतो ना असा कलर आतून. बघा मोदक बिदक आपण उकडाय ठेवले तरी काळा पडतो टोप आतून, म्हणून ते लिंबू वाया नाही जाऊन द्यायचं. ते लिंबू हे बघा असं वापर करायचा आतून टोप. तर ह्याच्यासाठी मी वापर करते त्या सालींचा. टोप बघा किती स्वच्छ राहतो. मग हे बघा थंड झालेत वडे. मी आता कापून घेतल्यात. बघा कढई ठेवली आता गॅसवर. आपण तेल टाकून तळून घेऊया त्या. आकार बघा ना किती छान आलाय वड्यांचा. हे बघा कशा वड्या मी तळून घेतल्यात संपूर्ण. बघा तुम्ही. हे बघा आपली वडी तळून तयार झाली. बघू शकता तुम्ही. आकार पण किती छान आलाय बघा. अशा पद्धतीत तुम्ही वड्या बनवा, खूप छान लागतात. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.